28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघात आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की अपघात कसा झाला असेल. अगदी पहिल्या दिवसापासून याबद्दल वेगवेगळ्या थिअरीज मांडण्यात आल्या होत्या. पायलटला रनवेचा अंदाज चुकला असेल किंवा लो व्हिजिबिलिटीमुळे लँडिंगमध्ये चूक झाली असेल. लँड झाल्यावर रनवे ओव्हरशूट झाला असेल. इथपासून ती विमानात आधीच बिघाड झाला असेल. विमानाचं इंजिन लँडिंग आधीच बिघडलं असेल. हा अपघात नाही तर घातपात. या सगळ्या शंकांचं उत्तर फ्लाईट लँड होण्याआधी नेमकं काय झालं असेल, दोन्ही पायलटमध्ये काय बोलणं झालं असेल यातून मिळणार आहे. माहिती मिळेल अर्थातच विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून. पण मागच्या 2 दिवसात अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स गायब झाला आहे, ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे, ब्लॅक बॉक्स जळाला आहे आणि ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार आहेत. अशा अनेक बातम्या आल्या, वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. पण अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे आहे? तो परदेशात पाठवला जाईल का? आणि ब्लॅक बॉक्समधून बाहेर काय येईल? पाहूयात या व्हिडिओमधून. 28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अपघातग्रस्त विमानात ब्लॅक बॉक्स सापडला अशी बातमी आली. यामध्ये 2 गोष्टी असतात, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर. आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये पायलटमधलं संभाषण रेकॉर्ड होत असतं. यात लँडिंगच्या आधी पायलट काय बोलत होते, पायलट इन कमांड फर्स्ट ऑफिसला कुठल्या सूचना देत होते, सगळं रेकॉर्ड होतं. तर फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची उंची, वेग, लँडिंगच्या वेळेची तांत्रिक स्थिती अशा सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा असतो आणि ब्लॅक बॉक्सची बांधणी अशा प्रकारे केलेली असते. विमान समुद्रात बुडालं तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे क्रॅश झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहणे अपेक्षित असतं. पण अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल काय माहिती येत आहे? तर हा ब्लॅक बॉक्स जळालेला अवस्थेत असून तपासणीसाठी परदेशात पाठवला जाणार आहे. या बातम्या सुरुवातीला सूत्रांच्या आधारे देण्यात आल्या होत्या. त्यात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी VSR कंपनी ब्लॅक बॉक्स बंद करते असा धक्कादायक दावा केला. त्यावर बोलताना रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. अतुल लोंढे म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही, पण ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर मी म्हणतोय त्याप्रमाणे हा अपघात नव्हता, हा घातच होता. हे क्लिअर होईल असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. सोबतच दुर्दैवी अपघातानंतर 20 दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही. केवळ VSR कंपनीचे पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना, की कंपनीला कोणाचा वर घासत आहे? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तपासातल्या या अपडेट्स आणि होणाऱ्या शंका याचं मत तुम्ही आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा.